नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वर्षभराचा साठवणीचा कैरीचा मुरंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी मुरंबा बनवण्यासाठी 1 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आणि कोरडी करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने कोरडी करायची, कारण कोणता पण आपला साठवणीचा पदार्थ असतो त्यासाठी स्वच्छ भांडी आणि कोरड्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहे। आता कैरीचा देठाचा भाग काढून घेतलेला आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण याची साल काढून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळी साल काढून घ्यायची आहे। सगळ्या कैरीची साल आपण काढून घेतलेली आहे। आता आपल्याला उभ्या फोडी करून घ्यायच्या आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला लांब लांब अशा फोडी करून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने कैरीच्या फोडी तुम्हाला जर खूप लांब वाटत असेल, मोठ्या मोठ्या वाटत असेल तर मधोमध कट करायची आणि अशा फोडी करून घ्यायच्या आहे। आपली सगळी कैरी इथे कट करून झालेली आहे आणि जो बाठ्याला थोडा थोडा गर राहतो तो सुद्धा आपण इथे काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे, म्हणजे कैरीचा जो गर आहे तो सुद्धा वाया जात नाही। अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कैरीच्या फोडी बुडतील इतकं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या पाण्याला आता उकळी यायला लागलेली आहे। तर ह्या उकळीमध्ये आपल्याला ह्या फोडी सोडून घ्यायच्या आहे। एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटे झालेली आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे। फोडींचा कलर हलकासा चेंज झालेला आहे। इथे बघा, अजून फोड ही शिजलेली नाही, थोडीशी कसर बाकी आहे। अजून 2 ते 3 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला फोड चेक करून घ्यायची आहे। तर बघा, छान अशी दबते, या अर्थी समजायचं की आपल्या इथे कैरीच्या फोडी ह्या शिजलेल्या आहे। बघा, आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर लगेचच आपल्याला ह्या फोडी गाळून घ्यायच्या आहे। त्या फोडी आपण गाळून घेतलेल्या आहे। पूर्ण पाणी यातलं आपल्याला काढून टाकायचं आहे। बघा, अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आणि जे हे राहिलेलं पाणी आहे ते थंड करून याचं तुम्ही पन्ह बनवू शकता किंवा कढीसुद्धा बनवू शकता। इथे मी मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला सगळ्या ह्या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर। तर इथे मी 1 किलो कैरी घेतलेली, त्यासाठी इथे 800 ग्रॅम साखर घेतलेली आहे। आता ही पूर्ण आपल्याला यामध्ये घालायची आहे। इथे मला हा बाउल छोटा वाटतोय, त्यासाठी इथे मी थोडंसं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे सगळं ओतून घेणार आहे। आता यामध्येच आपली बाकीची राहिलेली साखर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 तासासाठी आपण असंच ठेवून देणार आहे। म्हणजे काय होईल, फोडींमध्ये साखरेचा जो पाक तयार होईल तो छान असा मुरला जाईल। 1 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता, छान असं साखरेचं पाणी झालेलं आहे। आता आपल्याला मुरंबा बनवायचा, त्यासाठी गॅसवर जाड बुडाची कढई मी ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हे मिश्रण सगळं घालून घ्यायचं आहे। आता मिश्रण घातल्यानंतर आपल्याला
गॅसची फ्लेम मोठी करायची आणि एक उकळी काढायची आहे. इथे मोठी उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आणि यामध्ये घालायचं आपल्याला 2 ते 3 दालचिनीचे तुकडे आणि त्यानंतर 4 इथे वेलची फोडून घेतलेली आहे. आणि आपल्याला यातलं जे साखरेचं पाणी आहे ते 1 चमच्यावर घ्यायचं आहे. आणि इथे 20 ते 25 मी केशरच्या काड्या घेतलेल्या यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि हे आपल्याला 5 ते 6 मिनटे ठेवायचं आहे, जोपर्यंत आपला हा पाक तयार होत नाही. आता मीडियम गॅसवर आपल्याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने इथे 5 मिनटं झालेली आहे आणि खळखळून छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा, स्पॅच्युलावर थोडंसं मिश्रण आहे आणि आता आपल्याला ते चेक करायचं आहे. एक तार बनायला सुरुवात झालेली आहे, मध्येच तुटते. अजून थोडं आपल्याला 2 ते 3 मिनटे शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला केशरचं पाणी. यामुळे काय होतं, रंगही छान येतो आणि चवही छान लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे. मुरंब्याचा कलर खूप छान दिसतो. कधी तुम्ही केला नसेल तर अशा पद्धतीने बनवून ठेवा. एकदा बनवला की वर्षभर छान टिकतो. इथे 4 मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे फोडी बघू शकता, छान अशा ट्रान्सपरंट झालेल्या आहे. आता आपल्याला पाक चेक करायचा आहे. तर थोडंसं मिश्रण स्पॅच्युलावर घ्यायचं आणि हळुवारपणे शेवटचा ड्रॉप पडला की समजायचं एक तारी पाक झालेला आहे. आता असं जर समजलं नाही तर इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. आता थंड झालं की मग आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी पाक घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी, पूर्ण तार बनत आहे. पूर्ण थंड केल्यानंतरच आपल्याला चेक करायचं आहे. एक तार पूर्ण बनत आहे. आता महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस एक तारी पाक तयार होईल त्यावेळेसच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जर तुमचा पाक कच्चा राहिला, एक तारी पाक तयार झाला नाही तर पुन्हा शिजवून घ्या. जर कच्चा पाक राहिला तर तुमच्या मुरंब्याला बुरशी येऊ शकते. त्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे, नक्की फॉलो करा. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मुरंबा आपला पूर्ण थंड झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. हा मुरंबा तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, तोंडी लावायला खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे डब्यालासुद्धा नेऊ शकता. एकदम फोडी ट्रान्सपरंट झालेले आहे आणि छान अशा शिजलेल्या आहे. तुम्ही इथे पाकसुद्धा बघू शकता. एकसंध असा पाक तयार झालेला आहे. करायला खूप सोपं आहे आणि मी जी टिप्स सांगितलेली आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा. आता इथे आपण 1 किलोच्या प्रमाणात केलेलं आहे. तुम्हाला जर जास्तीच्या प्रमाणामध्ये जर मुरंबा बनवायचा असेल तर तुम्ही जास्तीचं प्रमाण घ्यायचं आहे आणि एक तारी पाक होईपर्यंतच शिजवायचा आहे. आता हा मुरंबा तुम्ही काचेची एकदम स्वच्छ बरणी घ्यायची, कोरडी बरणी घ्यायची आणि त्यामध्ये भरून ठेवायचं आहे. 6 दिवस पूर्ण बंद ठेवायचं आणि तिथून पुढे तुम्ही खायला सुरुवात करायची आहे. पण हा मुरंबा वर्षभर छान टिकतो आणि मुरंबा हा वर्षभर काय तर तुम्ही खायला सुरुवात केली तर एवढा टेस्टी झालेला आहे की आठवड्याभरातच संपून जाईल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावा लागेल. इतका हा टेस्टी आणि कलरलासुद्धा अतिशय सुंदर झालेला आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा मुरंबा जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.